हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक वन्स अगेन. मी राजेंद्र वाघ पुन्हा घेऊन आलो आहे कॉम्प्लेक्स नंबर, आपला सेम चॅप्टर, पण पुढचा टॉपिक डी मॉवियर्स थिअरम. आता इथे आपल्याला फक्त स्टेटमेंटच बघायचं आहे, ठीक आहे. पण थोडंसं मागे काय बघितलं आपण किंवा मागे काय शिकलो हे थोडंसं रिवाईज करून घेऊया. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे वेगवेगळे फॉर्म्स चेक केले होते, बरोबर. त्यापैकी होता पहिला रेक्टँग्युलर फॉर्म, दुसरा होता पोलर फॉर्म आणि तिसरा होता एक्सपोनेन्शियल फॉर्म, बरोबर. फॉर्म चेक केल्यानंतर आता बघूया डी मॉवियर्स थिअरम, ठीक आहे. सो स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट लक्षात येईल तुमच्या. कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन. आता हे जे एक्सप्रेशन आहे हे आपल्याला माहिती आहे, मागच्या फॉर्ममध्ये आपण हे बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सो याचं जे स्टेटमेंट आहे बघा, कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन इज इक्वल टू कॉस ऑफ एन थीटा प्लस आय साइन ऑफ एन थीटा. आता एन म्हणजे काय झालं, त्याची पॉवर. तर पॉवर कुठे शिफ्ट होते सगळ्यांना लक्षात आलं असेल, बरोबर. बघा आता कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन थीटा इज इक्वल टू ई रेस टू आय थीटा. हा फॉर्म कोणता होता, एक्सपोनेन्शियल फॉर्म, राईट. आता बघा, जर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन इज इक्वल टू ई रेस टू आय थीटा इंटू ई रेस टू आय थीटा इंटू ई रेस टू आय थीटा, असं कुठपर्यंत जाणार, एन टाइम्स, राईट. मग आता जर बेस सेम आहे तर घातांकांची काय होते, ॲडिशन होते, बरोबर का. मग ई रेस टू आय थीटा प्लस आय थीटा प्लस आय थीटा अप टू एन टर्म्स, म्हणजेच काय येणार, एन टाइम्स येणार, एन टाइम्स आय थीटा, बरोबर की नाही. सो इट विल बी ई रेस टू आय एन थीटा, राईट. मग मी आय जर बाजूला कॉमन घेतला तर मिळेल मला ई रेस टू आय एन थीटा. लक्षात येते. आता बघा, ह्या दोघांमध्ये फक्त थोडासा फरक पडला, आय थीटा आणि इथे आय एन थीटा, राईट. मग ई रेस टू आय थीटाचं ब्रॅकेट असं लिहितो आपण, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, बरोबर का. मग तसं जर ई रेस टू आय एन थीटाचं ब्रॅकेट कसं लिहावं लागेल, मग आपल्याला कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन इज इक्वल टू कॉस ऑफ एन थीटा प्लस आय साइन ऑफ एन थीटा झालं. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला इथे थोडक्यात समजवता येतं. अँड दिस इज नोन ॲज डी मॉवियर्स थिअरम, राईट. आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्यासाठी गरजेचं काय आहे, टू फाइंड द पॉवर्स अँड रूट्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण ज्यावेळेस आन्सर चेकआउट करतो त्यावेळेला हे आपल्याला स्टेटमेंट गरजेचं पडणार आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो कन्सिडर अ कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. नेहमीप्रमाणे याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येईल, z इक्वल्स टू आर ई रेस टू आय थीटा, बरोबर का. सो nth पॉवर ऑफ z, nth पॉवर ऑफ z म्हणजे z रेस टू n काय येणार बघा बरं, इक्वल्स टू आर ई रेस टू आय थीटा. पूर्ण ब्रॅकेटची पॉवर काय दिली आपण, n पॉवर दिली, ठीक आहे. मग ती डिस्ट्रीब्यूट होऊन काय होईल, आर रेस टू n इंटू ई रेस टू आय एन थीटा. आलं लक्षात. मग आता बाय युझिंग डी मॉवियर्स एक्सप्रेशन, आत्ताच बघितलं आपण वरच्या इक्वेशनला, अबाव इक्वेशन काय होईल, झेड रेस टू एन इक्वल्स टू आर रेस टू एन कॉमन काढला आणि ई रेस टू आय एन थीटाची एक्सपेन्शन कसं लिहिलं होतं आपण, कॉस ऑफ एन थीटा प्लस आय साइन ऑफ एन थीटा, बरोबर. सो इनसाइड द मॉड झेड रेस टू एन इज इक्वल टू आर रेस टू एन, म्हणजेच काय, मॉड ऑफ झेड रेस टू एन, मॉड साईनमध्ये काय, झेड रेस टू एन इक्वल्स टू मॉड ऑफ झेड रेस टू एन. लक्षात येईल, झेड रेस टू एन मॉड इक्वल्स टू मॉड झेड रेस टू एन. ओके. सो आर्ग्युमेंट ऑफ झेड रेस टू एन इज इक्वल टू एन टाइम्स आर्ग्युमेंट ऑफ झेड. लक्षात येते. ओके, द पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स आर मल्टिप्लाइड व्हॅल्यूज, मल्टिपल व्हॅल्यूज, बरोबर. काय, द पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स आर मल्टिपल व्हॅल्यूज बिकॉज ई रेस टू आय थीटा इज इक्वल टू ई रेस टू आय इनसाइड ब्रॅकेट थीटा प्लस 2 πn. मल्टिपल कशाने, तर या फॅक्टरने. फॉर n इज इक्वल टू 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 अँड सो ऑन. एनची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने टाकता येईल, कळते. म्हणजेच काय की जो अँगल आर्ग्युमेंट जो दिलेला आहे तो दरवेळेला किती अँगलने इन्क्रीज होतो आहे
हे आपण दाखवू शकतो. सो देअरफॉर टू डिटरमाइन पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, powers are restricted to only principal values. Okay, then roots of the complex numbers. Roots of the complex number. आता complex number दिला आहे z is equal to x plus iy. nth root of complex number is z raised to 1 by n. जसं पॉवर आपण z raised to n म्हटलं होतं, इथे nth रूट घेणार आहे. सो z raised to 1 by n. ओके, सो युझिंग एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ z म्हणजेच z raised to 1 by n इक्वल्स टू r e raised to I theta पॉवर ऑफ 1 by n. बरोबर, याची पॉवर काय घेतली आपण 1 by n. आधीच्या याच्यात काय घेतलं होतं n. सो r raised to 1 by n e raised to I theta by n. कळालं. सो थीटा इन्क्रीज बाय 2 pi k. थीटा कशाने वाढवलं आपण 2 pi k. सो z रिमेन्स अनचेंज्ड. z कसं होईल ॲज इट इज राहील. सो z raised to 1 by n इज इक्वल टू r raised to 1 by n इनसाइड ब्रॅकेट e raised to I ब्रॅकेटमध्ये थीटा प्लस 2 pi k. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट, ब्रॅकेट raised to 1 by n. आता ह्यालाच कसं लिहिता येईल डी मोअर्स थिओरमनुसार. बघा इथे r raised to 1 by n ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ थीटा प्लस 2 pi k by n प्लस I साइन ब्रॅकेटमध्ये थीटा प्लस 2 pi k by n. ब्रॅकेट हा कंप्लीट झाला. कळालं. डी मोअर्स थिअरमनुसार आपण ती व्हॅल्यू पुटअप केली. ओके, दिस एक्सप्रेशन गिव्स द एन डिस्टिंक्ट व्हॅल्यूज ऑफ z raised to 1 by n. ओके, फॉर k equals to 0, 1, 2 up to n minus 1. Right? So the argument of these n roots are theta by n, theta plus 2 pi n by n up to theta plus 2 pi n minus 1 divided by n. हे काय आहे त्याच्या आर्ग्युमेंट ऑफ दिस n रूट्स. ठीक आहे. द मेथड ऑफ डिटरमाइनिंग रूट्स ऑफ द z, दॅट इज रूट्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, कॅन बी यूज्ड टू ऑप्टेन रूट्स ऑफ युनिटी. कोणाचे? युनिटीचे. सो z इज इक्वल टू 1. युनिटी म्हणजे काय 1. सो दिस गिव्स z इज इक्वल टू कॉस ऑफ 2 pi k प्लस I साइन 2 pi k. k ची व्हॅल्यू काय येणार मग 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. ठीक आहे. सो z इज इक्वल टू 1 और e रेस टू I k 2 pi. समजलंय. युनिटीसाठी बघतोय आपण. ठीक आहे. म्हणजे k ची व्हॅल्यू इथे काय टाकली आपण सरळ सरळ 1 टाकलेली आहे. राईट. सो दिस इंटू I k 2 pi raised to z raised to 1 by n equals to 1 raised to 1 by n. राईट. म्हणजेच काय e raised to I k 2 pi ब्रॅकेट raised to 1 by n. हेच कसं तयार होणार cos ऑफ 2 pi k डिवायडेड बाय n प्लस I साइन 2 pi k डिवायडेड बाय n. राईट. म्हणजे k ची व्हॅल्यू पुन्हा एकदा काय येणार इथे 0, 1, 2, 3 up to n minus 1. म्हणजे n व्हॅल्यूज गिवन बाय दिस इक्वेशन आर रूट्स ऑफ द युनिटी. लक्षात आलं. सो फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढंच. आय होप जे काही सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. अदरवाईज व्हॉट्सअपवरती सुद्धा प्रॉब्लेम सेंड करू शकता. आय विल आन्सर देम. ओके, थँक्यू.